पर्यावरणीय व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट 5 गुणाच्या या प्रकरणात आपण या भागांचा अभ्यास करणार आहोत. या पाठातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे परिसंस्था, इकोसिस्टीम, अ रिव्ह्यू, पर्यावरण व परिसंस्था संबंध, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम, पर्यावरण संवर्धन, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. यापैकी पहिल्या 2 मुद्द्यांचा आपण या पहिल्या भागात सविस्तर अभ्यास करणार आहोत. पर्यावरणातील घटकांची आंतरक्रिया, इंटरॅक्शन बिटवीन एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. पर्यावरणातील सजीव व निर्जीव घटकात होणारी आंतरक्रिया, इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर आपण या उदाहरणातून समजून घेऊ. वनस्पतीसारख्या सजीव घटकाला अन्न तयार करण्यासाठी प्रकाश म्हणजेच लाईट, कार्बन डायऑक्साईड, पाणी म्हणजेच वॉटर यासारख्या निर्जीव नॉन लिव्हिंग घटकांची आवश्यकता भासते. यातून तयार होणाऱ्या कर्बोदकांचा, कार्बोहायड्रेट्सचा व ऑक्सिजनचा आपल्यालाही उपयोग होतोच. यालाच म्हणतात आंतरक्रिया, इंटरॅक्शन. आता या दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. यात तुम्हाला वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यासारखे सजीव म्हणजेच जैविक घटक, बायोटिक फॅक्टर दिसून येतील. तर हवा, प्रकाश, पाणी, माती यासारखे निर्जीव म्हणजेच अजैविक घटक, अबायोटिक फॅक्टर दिसून येतील. या साऱ्यातून तयार होते ती म्हणजे परिसंस्था, इकोसिस्टीम. यावरून परिसंस्थेची व्याख्या, डेफिनेशन ऑफ इकोसिस्टीम. एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक, अजैविक घटक आणि त्यांच्या असणाऱ्या आंतरक्रिया यामुळे परिसंस्था बनते. इन एनी एन्व्हायरमेंट देर आर बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. देर आर इंटररिॲक्शन्स अमंग these components. All such interreactions make an ecosystem. या परिसंस्थेचे, इकोसिस्टीमचे 2 प्रमुख भाग म्हणजेच अजैविक घटक, अबायोटिक कंपोनंट आणि जैविक घटक, बायोटिक कंपोनंट. बायोटिक आणि अबायोटिक, जैविक आणि अजैविक घटकांची उदाहरणं या चित्रातून तुम्ही पाहू शकता. ज्यामध्ये जैविक घटकामध्ये येतात प्लांट्स, वनस्पती, ॲनिमल्स, प्राणी, फंगी, कवके आणि बॅक्टेरिया, जीवाणू. तर अजैविक म्हणजेच नॉन लिव्हिंग घटकांमध्ये येतात वॉटर, पाणी, सनलाईट, सूर्यप्रकाश, सॉईल, माती, एअर, हवा आणि टेम्परेचर म्हणजेच तापमान. अजैविक घटकाचा सविस्तर अभ्यास करायचा झाला तर त्यामध्ये येणारे घटक पुढीलप्रमाणे: भौतिक घटक, फिजिकल फॅक्टर, रासायनिक घटक, केमिकल फॅक्टर. भौतिक घटकात म्हणजेच फिजिकल फॅक्टरमध्ये पुन्हा उपघटक येतात. ते म्हणजे तापमान, टेम्परेचर, आर्द्रता, ह्युमिडिटी, सूर्यप्रकाश, सनलाईट, माती, सॉईल, हवा, एअर, पाणी, वॉटर. तर रासायनिक घटक, केमिकल फॅक्टरमध्ये पुन्हा 2 उपघटकांचा समावेश होतो. तो म्हणजे सेंद्रिय घटक, ऑर्गॅनिक फॅक्टर आणि असेंद्रिय घटक, इनऑर्गॅनिक फॅक्टर. या सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक घटकांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, कर्बोदके, प्रथिने, मेद या घटकांचा समावेश होतो. तर ऑक्सिजन, नायट्रोजन यासारखे वायू, तर लोह म्हणजेच आयन आणि कॅल्शियम यासारखी खनिजे या इनऑर्गॅनिक फॅक्टर म्हणजेच असेंद्रिय घटकांमध्ये समाविष्ट असतात. जैविक घटकाची रचना ही पुढीलप्रमाणे दिसून येते. जैविक घटक पुन्हा 2 उपघटकांमध्ये विभागले जातात. ते घटक म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी, ऑटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक स्वयंपोषी घटक म्हणजे स्वतःचे अन्न तयार करणारे जीव, ज्यामध्ये उत्पादक, प्रोड्युसर म्हणून कार्य बजावतात त्या वनस्पती, प्लांट्स. परपोषी हेटेरोट्रॉपिक
अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून नसणारे घटक, ज्यात भक्षक म्हणजेच कन्झ्युमर्स आणि विघटक डिकम्पोजर्स यांचा समावेश होतो. भक्षकांमध्ये आढळून येणारे प्राणी हे प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षकाची भूमिका बजावतात. प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स अँड टर्शरी कन्झ्युमर. तर वनस्पती आणि प्राणी मृत झाल्यानंतर त्यांच्या शरीराचे विघटन घडवून आणणारे जीवाणू हे विघटकाची भूमिका पार पाडतात. आता दिलेल्या अन्नसाखळीच्या चित्रात प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो ते सांगा. राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कंपोनंट शोन इन पिक्चर. अन्नसाखळीतील घटक हे पुढीलप्रमाणे पोषण पातळीनुसार मांडता येतील. हिरव्या वनस्पती उत्पादक, ग्रीन प्लांट्स आर प्रोड्युसर्स. नाकतोडा प्राथमिक भक्षक, ग्रास हॉपर प्रायमरी कन्झ्युमर. बेडूक द्वितीय भक्षक, फ्रॉग सेकंडरी कन्झ्युमर. साप तृतीय भक्षक, स्नेक टर्शरी कन्झ्युमर. ससाणा सर्वोच्च भक्षक, हॉक ॲपेक्स कन्झ्युमर. आणि जीवाणू किंवा कवक म्हणजेच विघटक, बॅक्टेरिया ऑर फंगी आर डिकम्पोजर्स. शेजारी दिलेल्या अन्नसाखळीतील बेडकांची संख्या जर कमी झाली तर काय होईल? अर्थात नाकतोड्यांची संख्या वाढेल किंवा बेडकावर अवलंबून असणाऱ्या सापांची संख्या कमी होईल. यामुळे परिसंस्थेचा संपूर्ण समतोल साधला जाणार नाही. If the population of frog declines, then there will be rise in the population of grasshoppers. Due to this, there would be imbalance of entire ecosystem. यावरून आपण असे म्हणू शकतो, जीवो जीवस्य जीवनम. याचा अर्थ एक सजीव दुसऱ्या सजीवाच्या जगण्यासाठीच असतो. वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेक्स द लिव्हिंग ऑफ दी अदर. निसर्गात आढळणाऱ्या जेवढ्या अन्नसाखळ्या आहेत त्या सर्व याच तत्वावर चालतात. आपल्या भोवती असणाऱ्या या सर्व घटकांमुळेच आपले अस्तित्व आढळून येते. अन्नजाळे, फूडवेब. एखाद्या परिसंस्थेमध्ये अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेलेल्या असतात, कारण एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. त्यामुळे अशा होणाऱ्या गुंतागुंतीच्या जोडणीमधून अन्नजाळे निर्माण होते. फूडवेब इज अ सिरीज ऑफ ऑर्गॅनिझम रिलेटेड बाय प्रेडेटर प्रे अँड कन्झ्युमर रिसोर्स इंटरॅक्शन. द एंटायरिटी ऑफ इंटिग्रेटेड फूड चेन इन अॅन इकॉलॉजिकल कम्युनिटी. ऊर्जेचा मनोरा म्हणजेच एनर्जी पिरॅमिड. अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. देअर आर इंटरॅक्शन्स इन द फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन ऑल दी फूड चेन्स अँड फूड वेब. आता आपण पर्यावरण, एन्व्हायरमेंट म्हणजे काय ते पाहू. ज्या ठिकाणी सजीव जगतो त्याच्या आजूबाजूला असणारे हवा, पाणी, तापमान यासारखे भौतिक घटक, तर ऑक्सिजन, नायट्रोजन यासारखे रासायनिक घटक आणि वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यासारखे जैविक घटक म्हणजे पर्यावरण होय. एन्व्हायरमेंट इज द कलेक्टिव्ह टर्म फॉर फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स दॅट सराउंड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पर्यावरण व परिसंस्था संबंध. एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. मेनी इकोसिस्टीम्स टुगेदर फॉर्म अँड एन्व्हायरमेंट. शेजारील चित्रात या इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थांचे प्रकार तुम्हाला दिसून येतील, ज्यामध्ये जंगल, तैगा प्रदेश किंवा वाळवंटी भागातील परिसंस्था यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे नॅचरल म्हणजेच नैसर्गिक आणि आर्टिफिशियल किंवा मानवनिर्मित परिसंस्थांचा सुद्धा यात समावेश झालेला दिसून येतो. या सगळ्यात विशेष म्हणजे पृथ्वी ही आपली सर्वात मोठी परिसंस्था आहे. अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टीम. आता आपण पाहू
इकॉलॉजी पारिस्थितिकी म्हणजे काय? पर्यावरणातील परिसंस्था व त्यांचा परस्पर संबंध यांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगात येणारे शास्त्र म्हणजे पारिस्थितिकी होय. इकॉलॉजी इज डिफाइन्ड ॲज द ब्रँच ऑफ सायन्स दॅट स्टडीज हाऊ पीपल ऑर ऑर्गॅनिझम्स रिलेटेड टू इच अदर अँड देअर एन्व्हायरमेंट. मानवाचे कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग. आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नाही, तर आपल्याला पुढच्या पिढीकडून उसणवार मिळाली आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव आपल्यालाच सांभाळायची आहे. वी हॅव गॉट धिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन and not as an ancestral property from our ancestors, so we have to conserve it. म्हणून पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास. To practice the environmental protection is to development of human society. यानंतरच्या भागात आपण पर्यावरण संवर्धन, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, त्याची गरज आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आपले कर्तव्य काय यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.